अरे ब्लॉगिंग स्टार्ट कर. हे काय यूट्यूब हे व्हिडिओ का बनवतो. हॅलो गाईज, जय महाराष्ट्र. आज आम्ही फिरायला निघालो आहे पावसाचा आनंद घ्यायला. हा माझा नवीन ब्लॉग आहे. आज आम्ही मुंबई दर्शन करणार आहे. स्वच्छ भारत अभियान आहे ना. ऍक्च्युली असा वरती करायला लागतं. हॅलो गाईज, ही माझी मम्मी आहे. आता ती फोनवर काहीतरी बोलते. मी मावशी बोलते. आतूला घे जा. माझी आतू. हाय गाईज. आणि तो काका. माझा काका. कुठला वाला काका बोला. मग काका बोला. मी तर कसं धरू असं धरू. पाहिजे ना. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही खार दांड्यावरून निघालो आहे. खार वेस्ट. आम्ही आता बसची वाट बघतोय. आता मग इकडनं आपण बँड्रा स्टेशनला जाणार आहे. त्यानंतर थेट मुंबई सेंटरला. तिकडे जाऊन थोडी शॉपिंग वगैरे करणार आणि नंतर लास्टला आपण विटी थोडासा एक्सप्लोअर करणार आहे. तर आता आम्हाला बस भेटलेली आहे. मी डायरेक्ट आता बँड्रा स्टेशनला जाणार आहे. आता तुम्हाला थोडासा कार्टर रोडचा व्ह्यू दाखवणार. वरती नाही पारशी पिरशी वर वर तुझ्या हात केवढा तो हे केवढा काढली. पोचायला लय टाइम आहे. आता कंडक्टर आले. हा 9 वर्षाचा. कंडक्टर आले ते आता मला आणि गुलकंद बघायला गेलेलं फुल तिकीट घेतली नाही. स्टेशन पिक्चर बघायला गेलेलं थोडा तिकीट जवळ आलोय. मूवी एक नंबर. गुलकंद बघितले का? कोणता? गुलकंद नाही गावी गेलेत ना, घरात ते गावी गेले. काय लागलं मार्केट आला आता. आता पुढे फुल स्टॅक्स अँड कॉमेडी. समीर चौगुले ॲब्सोल्यूट एक नंबर परफॉर्मन्स. मग आता आपले सबस्क्रायबर्स कसे वाढणार? आता बोललं तर आता इथे मच्छी पिकवाय देख पकड. नंतर मला आता नवीन कोस्टल रोडचं काम सुरू आहे. केवढा सुंदर व्ह्यू आहे. इथे कार्टर रोडला पण नवीन ब्रिज बनतोय. फूड स्टॉल सुरू झालेला आहे. सचिन तेंडुलकरची बॅग. तुम्ही बघू शकतात पाठीमागे कोस्टल रोड ब्रिजचं काम चालू आहे. पाण्याच्या मध्ये पाण्याच्या मधून आता तिथे बघा मंदिर आहे. हे आपलं गणपतीचं मंदिर. ते पाण्यात आता विसर्जन मध्ये आहे सध्या.
त्यानंतर डॉग पार्क, चिल्ड्रन प्ले गार्डन. अड्डा रोडची मजाच वेगळी. वेगन गेली आता. हॅलो मित्रांनो, आमच्या एवढे फॅन फॉलोईंग आले. हे बघा, आता हे पाठी जात आहे. हे बघा, फॅमिली आम्ही सगळे फिरायला निघाले. आज संडे, छोटीशी ट्रिप आहे आमची. अजून जोरात पाऊस पडला तर आणखी मजा येईल आणि शूट करायला पण चांगलं वाटतं. कृपया बसमध्ये विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करू नका. सगळ्यांनी आपापली तिकीट घ्यावी. विदाऊट तिकीट ट्रॅव्हल विदाउट तिकीट बसमध्ये ट्रॅव्हल नाही करायचं. कधी पण तिकीट काढून ट्रॅव्हल करायचं. तुम्ही बघू शकतात आपला बँड्रा तलाव पावसामुळे फुल त्याच्यात भरलेलं आहे पाणी. ह्याच्यात झालेलं आहे पाणी. चालेल ना 12-12 मोठा होईल का? जास्ती मोठा होईल का तो? तुम्ही बघू शकता किती मोठा तलाव आहे. हा आपला बँड्रा तलाव आहे. मित्रांनो, आता आपण बँड्रा स्टेशनला पोहोचलो आहे. आता इकडे आपण तिकीट काढणार आहे मुंबई सेंटरला फर्स्ट आणि मग त्यानंतर विटीला जाणार. आता आम्ही आलो बँड्रा स्टेशनला. कनिष दिसत नाही. कनिष थोडा कॅमेरा खाली करायचा. कुठं जायचं? आता मी तिकीट काढणार आहे. तिथे जा तिथे. हे बघा आमचा तिकीट काउंटरचा आम्ही ऑनलाईन तिकीट काढतोय. 20 रुपयाचीच तिकीट आहे. आधीच्या 30 रुपये काढले ते आम्ही आमच्याकडे पैसे मागते. बोल काय आता तिकीट काढलेले चाललो आता ट्रेन पकडायला. प्रिया हम भागीदार हे सब भागीदार आहे. हे लोक सगळे वाटण करायला आले. मे महिन्यामध्ये पाऊस पडतोय. आता आंबे खायचे की ओल्ड मंग ते कळत नाही आम्हाला. तर काही सुरू झालेलं आहे. तर त्यांना सांगा की पावसामध्ये ओल्ड मंग पियालेली की विस्की पियालेलं बरं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ओल्ड मंग पियावं की विस्की? नाही ना, आता आंब्याची ओल्ड मंग प्यायला लागेल. गरमी आणि पावसाळा दोन्ही चालू आहे. जाणार आहे मुंबई सेंटरला. आम्ही बँड्रा स्टेशनला पोहोचलो आहे.
पाचच्या डब्यात आहे आणि आम्ही दोघं दुसऱ्या डब्यात चढलो कारण गर्दी एवढी संडे असून पण इकडे गर्दी आहे. सगळे आता भेटू मुंबई सेंटरला. आजचा जेवणाचा खर्च राजकडे आहे तर कृपया करून मागे पुढे झाला होता. आता आम्ही सगळे परत भेटले. तर मला माहिती आहे कुठे जायचं आहे. आपण मुंबई सेंटरवरनं आता आपण जाणार आहे सिटी सेंटर मॉल. मला रस्ता माहिती आहे. मी सगळ्यांना रस्ता दाखवणार आहे. फॉलो मी. मला माहिती आहे. उधर से नीचे उतरेगा. फॉलो करा आम्हाला. While changing the platform, please गावी जाणारी ट्रेन लागलेली. आम्ही आता स्टेशनवरनं बाहेर पडणार आहे. आपल्याला जायचं आहे इकडनं सिटी सेंटर मॉल. इकडनं 10 मिनिट्स वॉकिंग आहे. तिकडे जाऊन थोडीफार शॉपिंग करणार. खूप वेळेनंतर मुंबई सेंटरला आलो आहे. तर या साईडला तर बाहेर पडायचं तर नवीन ब्रिज बनले तर खालून जावं लागतोय. एक्झिट चेंज झाला आहे. एकदम फुल एअरपोर्टचं टर्मिनल सारखं आहे. उधर मिलता है 120. हॅलो. तर आपण आता सध्या बाहेर आलो आहे. थोडासा रस्ता मिसप्लेस झाला होता तिकडे. आता इकडनं 10 मिनिट्स वॉकिंग आहे मुंबई सेंटर सिटी सेंटर मॉल. बॉम्बे सेंटरमध्ये एक जुनं काळातल्या ट्रेनचं इंजन आहे. मी तुम्हाला दाखवतो. हा जुना काळातला ट्रेन आहे. तुम्ही बघू शकता. हा इंजन आहे पहिल्या जमान्याचा. केवढी मोठी बिल्डिंग बनलेली आहे इथे.
गाईज आम्ही आता मॉलच्या दिशेने चाललो आहे. सध्या पाऊस पण सुरू झालाय. बघू शकतात स्टेशनवरनं सिटी सेंटर मॉल जास्त नाही 10 मिनिट्स वॉकिंग आहे. तर तिकडे गॅजेट्स वगैरे खूप इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट वगैरे सगळं भेटतात. आम्ही ते बघायला चाललो आहे. थोडं तिकडे एक्सप्लोअर करणार आहे. मी बघू शकता केवढं सुंदर वातावरण झालेलं आहे. आम्ही सध्या आता थोडासा नाश्ता करूया इकडे, मग पुढे जाऊया. आता आपण नाश्ता करणार आहे. गरम गरम कांदा भजी, ते बटाटा भजी सगळे खाण्यामध्ये आता बिझी आहेत. खूप दमलो येते पण खायला बिझी आहे. चटणी माझ्याकडे दिलेली आहे, सगळं ढवळून ढवळून खातायत. पाऊस पण पडतोय आणि गरम गरम भजी पण काढतायत. तर तुम्हाला माहिती आहे त्याची मजा कशी आहे. मित्रांनो गरम गरम भजी तयार झालेली आहे. एक प्लेट पाऊस आणि गरम गरम कांदा भजी. हे बघा ही आमची प्रिया खाते गरम गरम भजी विथ पाव. सोनाली, आपला आशिष काय खातोय? भजी पाव, गरम 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 पाऊस आणि गरम गरम भजी विथ चटणी. चटणी खा. पाऊस नरम नरम आणि भजी गरम गरम. हे आलेली आपली गरम गरम भजी. आता मॉल मध्ये आम्ही घुसणार आहे. थोडस जवळ आहे. माहिती आहे. आता आम्ही मॉल मध्ये घुसणार आहे. हात पकड, हात पकड, चल. ही बिल्डिंग आपण खालून वरपर्यंत खालून. बघा बिल्डिंग आहे मॉलची. हात पकड. अरे तिथे जायचंय ना, मॉल मध्ये जायचंय ना. गाईस तुम्ही लोक बघू शकतात आता आपण सिटी सेंटर मॉलला पोहोचलो आहे. आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया. मॉल आहे मुंबई सेंटर सिटी सेंटर मॉल. कुठून जायचंय? कुठून जायचंय? कुठून जायचंय? शिफ्ट हाय गाईज, हाय गाईज. आणि बैल इथून जायचंय ना. मॉलमध्ये आपण एंटर केलेलं आहे. बघू शकतात आपण इकडे मोबाईलचे गॅजेट्स वगैरे, कॅमेरा, ट्रायपॉड, गोप्रो हे सगळं आपण बघणार आहे. आता बाकी सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पाठवणार आहे. तिकडे तुम्ही जाऊन बघू शकता.
आम्ही शॉपमध्ये आलो तुम्ही बघू शकतात. ही शॉपचं नाव आहे. आम्ही आता डबल माईक घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ किट आहे आणि खूप सारे प्रोडक्ट्स आहे इथे रिजनेबल रेटमध्ये आहेत. तुम्ही येऊन इथे बघू शकता. तर मित्रांनो आपण आता मॉलच्या बाहेर आलो आहेत. आम्ही गिम्बल, एक ट्रायपॉड आणि गोप्रो घेतला आहे. मला शॉप जे मी दाखवलं होतं तिकडे खूप रिजनेबल प्राईजमध्ये भेटतात. तर आता पुढचा ब्लॉग शूट करणार आहेत. आम्ही आता CSTला जाणार आहे. तिकडे थोडा एक्सप्लोअर करू आणि तिकडे व्हिडिओ आपला एंड करूया त्या साईडला. बी कनेक्टेड. मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे बॉम्बे सेंटरमध्ये लाईक एक वाईब आहे. काय किती मोठी बिल्डिंग आहे ही. समोर ट्विन टावर्स आहे. तो फ्रेंड्स तुम्ही बघू शकतात हा मुंबई सेंटर वरना बिल्डिंग केवळ सुंदर दिसतं. ही आपली आता ट्रेन आलेली आहे. आम्ही आता चाललोय चर्चगेटला. मग तिकडनं जाणार आहे BT साईडला. तिकडे जाऊन थोडा एक्सप्लोर करूया. आपली ट्रेन आलेली आहे. ग्रँड रोड. स्टेशनच्या नावाने टिंगल चालू आहे. हे वल्गर लोक काही बोलतायत. आपको कुछ बोलना है? आपकी कुछ राय है? आपकी कुछ राय है या जीरा है? आपण आलो आता चर्नी रोड स्टेशनला. गिरगाव चौपाटी बघू शकतात समोर. हा आहे आपला चर्नी रोड स्टेशन. आजचं आपलं मुंबई दर्शन कसं झालेलं आहे? मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपला वानखेडे स्टेडियम आहे. ट्रेनमधून असं दृश्य दिसतं त्याचे. हा स्टेडियम जस्ट बाजूला चर्चगेट स्टेशन. आता आपण पोहोचतो आहोत. हे आलेलं आहे आपलं चर्चगेट स्टेशन. फ्रेंड्स आज खूप मजा येत आहे कारण तसं तर
आम्ही खूप वेळा आलो आहे, कधी असं व्हिडिओचा ब्लॉग नाही बनवला आहे. आपला एक्सप्लोर करायचा हा फर्स्ट व्हिडिओ आहे. काय गडबड झाली असेल तर माफ करा. सगळे एन्जॉय करतायत, सगळे फ्रेंड्स आहेत सोबत. चर्चगेट स्टेशन आहे. पुढे अंडरग्राऊंड सबवे आहे, तिकडनं आम्ही जाणार आहे चालत सिटी साईडला. हे तुम्ही बघू शकता सबवे आहे, त्याच्यावरती जेवढी मोठी स्क्रीन लावलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र फ्रेंड्स. बघू शकतात आपल्या इंडियाचा फ्लॅग आहे. इथे खूप सारे मार्केट्स आहे, तुम्ही लोक एक्सप्लोर करू शकतात. हेडफोन्स, ब्लूटूथ, काय पाहिजे ते चप्पल अम्ब्रेला वगैरे घ्यायचं असेल तर शॉप्स आहेत. हॅलो मित्रांनो, समोर हिरोज थिएटर आहे आणि आता आम्ही सबवेवरनं बाहेर आलो आहे. बघू शकतात समोर आझाद मैदान आहे. इथे पण पूर्ण मार्केट आहे. इकडे तुम्हाला पॅन्ट्स वगैरे घ्यायचं असेल तर 200, 250, 300 पर्यंत पॅन्ट्स भेटतात. टोनवाले पॅन्ट्स, आजकाल टोनवाले पॅन्ट्स खूप चालतात. आणि हे पूर्ण मार्केट एरिया आहे. तिकडनं सरळ जाऊन तुम्ही लेफ्ट घेणार तर तिकडे FS मार्केट येईल. पूर्ण मार्केट आहे ही लाईन कपड्याची. आता आम्ही चोर बाजारला जाणार आहोत. आता आपण चोर बाजारला जाऊ. अरे नहीं मीडिया है ना, मैं तो गली गली मार रहा है ना, वो लंबा पड़ेगा पूरा. FS का मार्केट देखते जाना सारा है ना, गली पास है ना, गली गार्डन से तू चला ना. ए मम्मा, चोर बाजारला जायचं आहे. चोर बाजारला अभीच निकलना है. अरे क्या ब्लॉगिंग कर रहे हो? चलो चलो चलो. हा मित्रांनो हायकोर्ट आहे, बघू शकतात. ब्रिटिश काळात बनवलेला स्ट्रक्चर आहे. बघू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स हे फाउंटन आहे आणि बरोबर फाउंटनच्या ऑपोजिट एक बुक स्टॉल आहे. इथे तुम्हाला
सगळे प्रकारची बुकं भेटतील. ओनली 100 रुपीज. ओनली 100 रुपीज. हे बघू शकता तुम्ही क्लोज शॉट फाउंटन. हाऊ ब्युटिफुल इज दिस. किती छान सुंदर आहे. ब्लॉग मध्ये हे पण आलं. सुंदर सुंदर आर्किटेक्चर्स आहे. हे सगळं आपलं ब्रिटिश काळातलं आहे. मित्रांनो तर चालून चालून दम लागलाय. तर आम्ही थोडासा स्टॉप घेतलाय. आता ऊसाचा रस पिणार आहे. ऊन तर नाही तरी सगळे भिजलेले आहेत. एवढी म्हणजे चालून चालून एवढा दम निघालाय सगळ्यांचा. सगळे घामाघूम झालेले आहेत आणि सगळ्यांची हालत खराब झालेली आहे. काय ब्लॉग बनवायचं काय खायचं काम नाही. खूप मेहनत लागते. इट्स नॉट सो इझी. गाय हे ऊसाचा रस आलेला आहे बघा. पिऊन कसे मिशी काढतायत. अरे मिशी काय इथे पिऊन टाकला आता खपोला एक ग्लास त्या घुटामध्ये. दे तुझ्यातलं पिक्यात. मला बरफ पण आहे. चालेल मला. नाही, आपण वरती बरफ आहे. तिकडे विटी साईडला खूप सारे मार्केट असतात अंडरग्राऊंड. बट आज संडे म्हणून सगळं बंद आहे. नाही तर हा मार्केट पूर्ण खचाखच भरलेला असतो. ते संडे आहे म्हणून मार्केट बंद आहे. ते दृश्य खूप चांगले आहे. असं वाटतंय की आपण लंडन किंवा पॅरिसमध्ये. गाइस आप देख सकते हो. तुम्ही लोक बघू शकता की टाटाचं ऑफिस आहे. सुंदर व्ह्यूज आहे. गाइस तुम्ही बघू शकता आम्ही आता विटी स्टेशनला पोहोचलो आहे. बॅक टू होम. तिकडनं स्टेशनवरनं ट्रेन पकडून डायरेक्ट बँड्रा. विटी स्टेशन आहे. आम्ही आता खूप
चाललोय घरी. Thank you for watching my videos. Please like and subscribe and click the bell icon for the more videos. Thank you.